चला नमस्कार अग्रिकॉस. तर आज आपण बघणार आहोत आपलं फिजिओलॉजीचं चौथं चॅप्टर म्हणजे फोटोसिंथेसिस. बरोबर आहे. आपण ऑलरेडी 3 लेक्चर घेतले होते. ते म्हणजे पहिला टॉपिक आपला झालेला आहे, दुसरा आपला आहे प्लांट सेल. बरोबर आहे. त्यानंतर आपला होता ट्रान्सपोर्ट सिस्टीम इनसाइड दी प्लांट आणि असेंट ऑफ सॅप, हे आपण बघितलेलं आहे. आता आपण आज बघणार आहोत की फोटोसिंथेसिस. आपण जे अन्न खातो किंवा जे आपण फ्रुट्स खातो किंवा आपण जे चपाती खातो किंवा आपण जे भात खातो ते कुठून बनतं? ते आपण प्लांट्स मधनं घेतो. मग ते प्लांट्स कसे तयार करतात ते आज आपण बघायचं आहे. म्हणजे प्लांट्स सोलार एनर्जी, सनची एनर्जी कॅप्चर करून कसं ग्लुकोज मॉलिक्यूल बनवतात ते आज आपण शिकायचं आहे. म्हणजे प्रकाशाकडून जीवनाचा प्रवास हा एक निसर्गाचा एक महत्वाचा देणगी आपल्याला आहे. ही जी क्रिया आहे ती खूप खूप इम्पॉर्टंट आहे फॉर लिव्हिंग सिस्टीम. जर हे प्रक्रिया किंवा हे क्रिया किंवा हे प्रोसेस झाली नसती तर आपण जगलो असतो का? नाही. बरोबर आहे. आपल्याला जगण्यासाठी किंवा आपल्याला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. कशाची? एनर्जीची गरज असते. मग आपल्याला ही एनर्जी कुठून मिळते? आपण काय खाल्ल्यावरती. बरोबर, आपण फ्रुट्स खातो. बरोबर आहे. आपण काही पालेभाज्या खातो, भात खातो. हे खाल्ल्यावर आपल्याला एनर्जी भेटते ना. म्हणून ही एक जी प्रोसेस आहे ती खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक्झामला ह्यावर तुम्हाला क्वेश्चन्स पडणार आहे. मग आपण बघणार आहोत की नेमकं ही सगळी क्रिया कशी होते, काय काय कन्सेप्ट आहेत हे आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही लक्ष द्या आणि जे मी शिकवेल तेवढंच एक्झामला पडणार आहे. प्रत्येक ओळ आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. चला पुढे. चला, पहिला आहे डेफिनेशनचा पार्ट आहे. आता बघा, व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस. बरोबर आहे. म्हणजे काय? फोटो म्हणजे लाईट. ओके, फोटो म्हणजे काय रे? फोटो मीन्स लाईट. बरोबर. सिंथेसिस म्हणजे काय? सिंथेसिस म्हणजे तयार करणे, ऑर टू सिंथेसाइज आपण असे म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे प्लांट काय करतं? प्लांट सनलाइटची एनर्जी कॅप्चर करून विथ CO2 मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ द लाईट दे कॅन मेक ग्लुकोज मॉलिक्यूल. सो इट इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. ओके. प्लांट्स H2O आणि CO2 मॉलिक्युल्स यूज करून इन प्लेस ऑफ द लाईट जे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करतं ह्यालाच आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस असे म्हणतो. बरोबर आहे. इट इज अ व्हायटल फिजिओलॉजिकल प्रोसेस वेअर इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द ग्रीन प्लांट्स. फक्त हे जी क्रिया आहे हे फक्त ग्रीन प्लांट्स मध्येच होऊ शकते. कारण ग्रीन प्लांट्स कन्सिस्ट नंबर ऑफ द क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट नंबर ऑफ द पिगमेंट्स. बरोबर. जसं की क्लोरोफिल ए आहे, क्लोरोफिल बी आहे, झॅन्थोफिल आहे. ते पिगमेंट सनलाइटची एनर्जी कॅप्चर करतात. बरोबर आहे. जर ग्रीन प्लांट नसेल तर ही क्रिया होत नाही. म्हणून ही क्रिया फक्त ग्रीन प्लांट्स मध्येच होऊ शकते. बरोबर आहे. म्हणून म्हणले बघा, वेअर इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द ग्रीन प्लांट सिंथेसाइजेस शुगर्स बाय युजिंग वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ द लाईट. म्हणजे ह्या प्रक्रियेला लाईटची गरज असते. विदाउट लाईट ही प्रक्रिया काय होऊ शकत नाही. समजलं का? म्हणजे इट इज अ व्हायटल फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. बरोबर आहे. हे कसं होतं? हे इनसाइड द ग्रीन प्लांट्स मध्ये होऊ शकतं फक्त. आणि यामध्ये काय काय इसेन्शियल आहे? CO2 वॉटर मॉलिक्यूल. CO2 झाड शोषून घेतं CO2 थ्रू स्टोमॅटा. वॉटर कुठून येणार? वॉटर मॉलिक्यूल कम्स फ्रॉम द रूट of the plants. So water and CO2 in the light, okay, they make their own glucose molecule or sugar molecule. It is called as photosynthesis. समजलं असेल? काही अडचण आहे का? काही अडचण नाही सर. आपण पुढे जाऊया. समजलं डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. त्यामध्ये सनलाइट इम्पॉर्टंट आहे. सनलाइट शिवाय ही क्रिया होत नाही. त्यामध्ये ग्रीन प्लांट्स म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल्स इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि CO2 पण लागतो आणि वॉटर मॉलिक्यूल पण लागतो. हे सगळं जर असेल रॉ मटेरियल तरच तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल बनू शकतो. ठीक आहे. चला पुढे. ही बघा इथं आहे द केमिकल इक्वेशन ऑफ द फोटोसिंथेसिस. काय रे? CO2 मॉलिक्यूल, H2O मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ द लाईट अँड क्लोरोफिल
it make a glucose molecule that is a C6H12O6. Reaction balance kara, 6 molecule of CO2, 6 molecules of H2O, then here you get a C6H12O6 and oxygen molecule is released as a byproduct. So from the photosynthesis oxygen molecule is released as a byproduct. जे आपण ऑक्सिजन घेतो फॉर द रेस्पिरेशन हे ह्या ठिकाणाहून आलेलं आहे. कुठून आलेलं आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल? ह्या ठिकाणाहून आलेलं आहे. म्हणजे प्लांट बघा, प्लांट एक किती इम्पॉर्टंट आहे बघा, प्लांट चांगलं कार्य करतं. प्लांट म्हणजे जो CO2 आपल्याला नको आहे, जो ऍटमॉस्फिअरमधलं CO2 आपल्याला नको आहे ते प्लांट CO2 फिक्स करतात, ते घेतात आणि जे आपल्याला पाहिजे, आपल्याला काय लागतं, O2 मॉलिक्यूल लागतं, ते आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे जो नको असलेला CO2 ते घेतात आणि आपल्याला जो लागतो O2 मॉलिक्यूल फॉर रेस्पिरेशन ते आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे प्लांट्स बघा किती मोलाचं काम ते करतात. समजतं का? म्हणजे प्लांट किती भारी काम करतात आपल्या निसर्गामध्ये. बरोबर आहे. चला पुढे. काय अडचण आहे का याच्यामध्ये? काही अडचण नाही सर. बरोबर आहे. बघा की फॅक्ट्स काय काय आहेत बघा. इट ऑकर्स ओनली इनसाइड द ग्रीन प्लांट्स बिकॉज दे कन्सिस्ट क्लोरोप्लास्ट. इट युजेस द लाइट एनर्जी टू कन्वर्ट CO2 and H2 molecule into glucose molecule. बरोबर आहे. इट इज इसेन्शियल फॉर लाईफ ऑन द अर्थ. बरोबर आहे. बिकॉज फ्रॉम दिस वी गेट ऑक्सिजन मॉलिक्यूल, ऑल्सो वी गेट फूड पार्टिकल्स. बरोबर आहे. सपोर्ट्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. जर हे नसतं तर आपल्याला एनर्जी भेटली असतं का? आपल्याला एनर्जी भेटली नसती, म्हणून आणि आपण जगलो नसतो. बरोबर आहे. चला पुढे. It is also called as carbon assimilation reaction. हे important आहे. Photosynthesis also called as carbon assimilation reaction because here the CO2 molecule are used or fixed, so it is called as carbon assimilation reaction because या ठिकाणी CO2 molecule चा यूज झालेला आहे. समजते का? बघा समजलं. डेफिनेशन ऑल्सो कॉल्ड एज कार्बन ऍसिमिलेशन रिएक्शन. चला पुढे. आता बघा मी म्हणलं की ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन दी अर्थ आर सोलार पावर्ड. बरोबर आहे. सर्व जे सजीव आहेत ह्या पृथ्वीवरती त्यांना कुठे ना कुठे एनर्जी ही सूर्यापासून भेटलेली असते. सर मग एनर्जी नसती तर आपण जगलो असतो का? आपण जगू शकलो असतो का? नाही. बरोबर आहे. आपण काय करतो? आपण ऍपल खातो किंवा आपण चपाती खातो किंवा भात खातो. ते खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते, म्हणजे आपण इनडायरेक्टली ग्लुकोज घेतो. ऍपल खातो म्हणजे काय? ग्लुकोज घेतो ना. ओके. ऍपल खातो किंवा आपण पोळी भाजी खातो म्हणजे आपण ग्लुकोज घेतो. त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं O2 बरोबर कॉम्बिनेशन होऊन हळूहळू त्यामधनं ATP बाहेर पडतं थ्रू रेस्पिरेशन आणि आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कॅरी करू शकतो. म्हणजे कुठे ना कुठे ऑल लिव्हिंग थिंग्सला जगायला, कार्य करायला, फंक्शन्स करायला, मुवमेंट करायला कुठे ना कुठे एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी कुठून भेटते? ही एनर्जी भेटते ATPच्या माध्यमातून. आणि ATP कसं तयार होतात? ATP तयार होतात ग्लुकोज बरोबर O2चं रिडक्शन होऊन, ब्रेकडाऊन होऊन. म्हणून ग्लुकोज तयार करणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्याचं काम हे आपले प्लांट्स करतात बाय कॅप्चरिंग द सनलाइट. म्हणून आपल्याला एनर्जीची गरज असते. मग आपण बघूया की ग्लुकोज तयार होण्याच्या प्रक्रियेलाच आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो. आणि प्लांट्स they can make their own glucose molecule, so it is called as, they are called as autotrophic and we are the heterotrophic. आपण परपोषी आहोत. आपण इनडायरेक्टली प्लांट्स वर डिपेंडेंट आहोत किंवा एनिमल्स वर डिपेंडेंट आहोत. समजतंय का? सो वी आर हेटेरोट्रॉपिक, पण प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहेत, स्वयंपोषी असतात. समजतंय? चला. बरोबर आहे. आपल्या हे आपलं एनर्जीची गरज असते. चला बघूया आपण नेमके काय होते. लक्ष द्या. नेमके आपण बघणार आहोत. समजा
सपोज दिस इज अन प्लांट, सपोज दिस इज अन प्लांट, समजा हे रूट्स आहेत प्लांटचे समजा, ठीक आहे. सपोज दिस इज अन लीफ ऑफ एनी प्लांट, हे लीफ आहे कोणत्याही प्लांटचं. इच लीफ कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सेल्स कॉल्ड एज मिझोफिल सेल्स. ह्या ठिकाणी भरपूर सारे मिझोफिल सेल असतात, भरपूर सारे, बरोबर आहे. अँड इनसाइड दिस मिझोफिल सेल्स, आता मिझोफिल सेल म्हणलं काय असतं, सेलमध्ये काय असणार आहे, डिफरंट सेल ऑर्गॅनिज असणार आहेत, जसे की क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया असणार आहे. आता आपण बघूया, दोन काढूया सेल ऑर्गॅनिज, दॅट इज मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टचा आपण अभ्यास करूया. कसं रेस्पिरेशन अँड फोटोसिंथेसिस बोथ आर इंटरलिंक्ड विथ इच अदर हे आपण बघणार आहोत. आता हे ठिकाणी मिझोफिल सेल्स तुम्हाला समजलं का, इच लीफ कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ मिझोफिल सेल्स, नंबर ऑफ मिझोफिल सेल ह्यामध्ये असतात. आणि इच मिझोफिल सेल कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सेल ऑर्गॅनिलीज, लाईक ह्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असेल, ह्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट असेल, ह्या ठिकाणी रायबोसोम असेल, ॲज लाईक प्लांट सेल. समजते? चला कळलं. आता आपण काय करणार, आपण करणार आहोत एक सेल आपण मॅक्झिमाइज करूया, त्याचा अभ्यास करूया. बघा मी या ठिकाणी काय केलेला आहे, एक सेल घेतलेला आहे, एक मिझोफिल सेल घेतलेला आहे आपल्याला समजावण्यासाठी. बघा हा पूर्ण एक मिझोफिल सेल आहे का, हा एक पूर्ण मिझोफिल सेल आहे का, हा सर हा एक मिझोफिल सेल आहे, बरोबर आहे, हा मिझोफिल सेल आहे आणि हा आपला सेलचा सेल मेम्ब्रेन आहे. ओके, हा आपला सेलचा सेल मेम्ब्रेन आहे. दिस इज इनर पोर्शन ऑफ द सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. अँड इनसाइड द सायटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ द सेल ऑर्गॅनिलीज, हे पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. एक आहे आपला क्लोरोप्लास्ट, दुसरा आपला आहे मायटोकॉन्ड्रिया, बिकॉज आपल्या दोन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे म्हणून. आणि हे आपल्या काय रे, हे आपला आहे फॅक्युअल, हे आपला आहे फॅक्युअल. आता बघा काय होतं नेमकं, समजा दिस इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. समजा ग्लुकोज मॉलिक्यूल इज कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल, वी गेट पायरुविक ऍसिड. काय मिळतं, पायरुविक ऍसिड मिळतं आपल्याला. इट इज स्टेप ऑफ द ग्लायकोलायसिस. हा काय रे, हा ग्लायकोलायसिसचा स्टेप आहे रेस्पिरेशन मधला फर्स्ट स्टेप. इट इज कॉल्ड एज ग्लायकोलायसिस. म्हणजे काय, ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होणं म्हणजे काय, ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस ऑकर्स इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ द सेल. हो सर बरोबर आहे. अँड इट इज अ कॉमन पाथवे फॉर बोथ एरोबिक प्लस एनएरोबिक रेस्पिरेशन. बरोबर आहे. मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर ही होत असते प्रोसेस, दॅट इज ग्लायकोलायसिस. आणि ग्लायकोलायसिस इज अ कॉमन पाथवे फॉर एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये हे कॉमन पाथवे आहे ग्लायकोलायसिस. तुम्हाला एक्झामला विचारतात, वेअर इज द साइट ऑफ द ग्लायकोलायसिस इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ द सेल. ओके, and which of the following is a common pathway for both aerobic and anaerobic respiration? It is a glycolysis. आता बघा काय केलं मी, ग्लुकोजचं मॉलिक्यूल इन विथ द O2 मॉलिक्यूल मी पायरुविक ऍसिड बनवलेला आहे. इट इज कॉल्ड एज ग्लायकोलायसिस. आता हे पायरुविक ऍसिड गोज इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. इट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो मायटोकॉन्ड्रियाचं. द इनर पोर्शन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज मॅट्रिक्स. हिअर इज द काय होतं, ह्या ठिकाणी एक सायकल चालती, ती म्हणजे कोणती रे, ती म्हणजे आपली क्रेब सायकल. कोणती रे, क्रेब सायकल. इन द मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया ऑन इनर सरफेस और इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. हियर इज द वन सायकल रन्स. कोणती, ह्या ठिकाणी एक सायकल चालती बघा ऑन द इनर मेम्ब्रेन ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. इट इज कॉल्ड एज ETS, electron transport system. Okay, from the ETS we get a maximum number of the ATP molecules, and from this respiration we also here the CO2 molecule is released outside. रेस्पिरेशन म्हणजे काय, रेस्पिरेशन मध्ये O2 मॉलिक्यूल आत घेणं आणि CO2 मॉलिक्यूल बाहेर सोडणं, म्हणजे आपण त्याला रेस्पिरेशन असे म्हणतो. बघा या ठिकाणी केलं, ग्लुकोज मॉलिक्यूल घेतलेला आहे, म्हणजे रेस्पिरेशनचं मेन काम काय, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं आणि नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल रिलीज करायचं. पहिली स्टेप कुठली, ग्लायकोलायसिस.
दूसरे आहे क्रेब्स सायकल, तिसरे आहे ETS सायकल. फ्रॉम दिस सायकल्स वी गेट अ लॉट ऑफ द ATP molecules and here is the CO2 molecule is released because respiration. रेस्पिरेशन म्हणजे काय? O2 मॉलिक्यूल घेणे, CO2 मॉलिक्यूल बाहेर सोडणे. इथे पण सर्व गोष्टी क्लिअर आहेत का बघा. आपण बघितलं फक्त मायटोकॉन्ड्रियाचं तर काम बघितलं. आता आपण बघूया क्लोरोप्लास्टचं काम काय करतं. बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय करतं? हा CO2 घ्या इथं वरती, म्हणजे रेस्पिरेशन मधनं बाहेर पडलेला CO2 त्या ठिकाणी प्लांट्स यूज करणार. बरोबर आहे. रूट्स मधनं या ठिकाणी वॉटर आले बघा. फ्रॉम द रूट्स मधनं वॉटर घेतलेला आहे. या ठिकाणी सनलाइट आहे म्हणजे डे कंडिशन आहे. डे कंडिशन आहे. CO2 प्लस H2O, CO2 प्लस H2O in presence of the light we can get a glucose molecule. Okay, here the chloroplast. Okay, here the inside the chloroplast. Here is the one is the grana of the chloroplast. Here is the light reaction occurs. Okay, inside the stroma of the chloroplast, here the dark reaction occurs. Light reaction is the main काम काय? To produce the energy molecules like ATP and NADPH2 molecule plus NADPH molecule. आणि डार्क रिएक्शनचं मेन काम काय? टू प्रोड्यूस अ ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि परत हे ग्लुकोज मॉलिक्यूल ह्या ठिकाणी होणारा यूज कशामध्ये? इनसाइड दिस रेस्पिरेशन. सो बोथ फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. दोन्ही पण एकमेकाला लिंक कशा आहेत त्या ठिकाणी सांगतो मी. लक्ष द्या. समजलं का बघा. इथे पण सर्व गोष्टी क्लिअर आहेत का बघा. जे प्लांटने प्रोड्यूस केलेलं ग्लुकोज मॉलिक्यूल हे रेस्पिरेशन मध्ये यूज झालेलं आहे आणि ह्यातनं बाहेर पडलेलं CO2 मॉलिक्यूल ह्या ठिकाणी फिक्स केलेला आहे. सर मग एटीपीची गरज काय हो सर? तेच तुम्हाला सांगतो की एटीपीची गरज आहे आपल्याला वेगवेगळे काम करायला, फंक्शन्स करायला आपल्याला एनर्जीची गरज लागते आणि ती एनर्जी आपल्याला एटीपीच्या माध्यमातून मिळत असते. चला इथे पण सर्व गोष्टी क्लिअर आहेत का बघा. मला सांगा दोन्ही तुम्हाला समजले का बघा. कुठं काय काय बघा. समजलं का? दोन्ही प्रोसेस कसं एकमेकाला लिंक आहेत. म्हणून बघा या ठिकाणी डे कंडिशनला CO2 बाहेर पडत नाही. CO2 बाहेर पडलेला CO2 थ्रू रेस्पिरेशन ऑल्सो यूज्ड इनसाइड दी फोटोसिंथेसिस. CO2 या ठिकाणी बाहेर पडला का? बाहेर पडत नाही. म्हणून प्लांट्स हे एक चांगलं काम करतं आपल्या निसर्गामध्ये. CO2 बाहेर सोडत नाही, CO2 फिक्स करतं. आपण बघा आपल्याकडे ही क्रिया होते का? आपल्याकडे रेस्पिरेशन होतं आपल्या बॉडीमध्ये, आपण CO2 बाहेर सोडतो. पण प्लांट्स बघा CO2 बाहेर सोडत नाही. CO2 या ठिकाणी फिक्स करतात आणि ते करतात, तयार करतात ग्लुकोज मॉलिक्यूल. हे प्लांट्स किती चांगलं काम करतंय. समजलं? वी आर व्हेरी ग्रेटफुल टू प्लांट्स. चालतंय? चला पुढे, चला पुढे. हे समजलं का बघा. कसं कसं होतं इनसाइड दी मेसोफिल सेल मध्ये काय काय होतं, कसं दोन्ही एकमेकांशी लिंक आहेत दोघं पण. ओके, चला पुढे. आता जो पॉइंट आहे, असं म्हणलं जातं की रात्री झाडाखाली झोपू नये. सर का झोपू नये? रात्री काय होते? रात्री सनलाइट नसतं. सनलाइट नसल्यामुळं जी क्रिया आहे कोणती? फोटोसिंथेसिस होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी CO2 हा फिक्स केला जात नाही. CO2 प्लांट्स बाहेर रिलीज करतात. लक्ष द्या. तर कसं? समजलं नाही? लक्ष द्या. तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे फ्रॉम दिस रेस्पिरेशन त्या ठिकाणी CO2 बाहेर पडणार आहे. CO2 बाहेर पडणार आहे आणि लाईट नसल्यामुळं, सनलाईट नसल्यामुळं या ठिकाणी फोटोसिंथेसिस होणार आहे का? होणार आहे का? ही क्रिया या ठिकाणी होणार नाही. हा CO2 मग बाहेर पडणार, हा बाहेर पडणार. म्हणून प्लांट्सच्या झाडाखाली आपण रात्री झोपू नये. कारण का? प्लांट्स रात्रीच्या वेळी CO2 बाहेर सोडत असतात. ओके, डे कंडिशन का? डे कंडिशनला ही क्रिया होत असते. डे कंडिशनला सनलाइट असताना या ठिकाणी CO2 बाहेर, O2 बाहेर पडतो. O2 तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की प्लांट्स मधनं ग्लुकोज मॉलिक्यूल अँड O2 रिलीज ॲज अ बाय प्रोडक्ट. केव्हा? जेव्हा सनलाइट असेल तेव्हा. पण जर सनलाइट नसेल, जेव्हा डे कंडिशन नसेल, तेव्हा
O2 मॉलिक्यूल बाहेर पडत नाही, ही क्रिया होतच नाही. हा CO2 या ठिकाणी यूज केला जात नाही. हा CO2 ऍज इट इज बाहेर सोडतात प्लांट्स. म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. सोपं आहे, समजलं? चला पुढे. चला आता आपण येऊया स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट. आपण ऑलरेडी शिकलेलो आहे इनसाइड द प्लांट सेल. बघा आता क्लोरोप्लास्ट काय रे, इट इज हॅव्हिंग द 2 मेम्ब्रेन. बरोबर, मायटोकॉन्ड्रियाला पण 2 मेम्ब्रेन आहेत, एक आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. क्लोरोप्लास्टला पण 2 मेम्ब्रेन आहेत, एक आउटर मेम्ब्रेन, हा आपला आउटर मेम्ब्रेन आहे. हा आपला आउटर मेम्ब्रेन आहे का? हो सर, आपला आउटर मेम्ब्रेन आहे. दुसरा हा आपला आउटर मेम्ब्रेन आहे का? हो सर, आपला आउटर मेम्ब्रेन आहे. आणि हा आपला आहे इनर मेम्ब्रेन ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, हा आपला इनर मेम्ब्रेन ऑफ द क्लोरोप्लास्ट. तर मग हे काय आहे बघा, इट इज कॉल्ड एज ग्रॅना. त्याला आपण ग्रॅना असं म्हणतो. सर ग्रॅना म्हणजे काय? आता बघा या ठिकाणी ग्रॅना कसं म्हणलेलं आहे, सिंगल ग्रॅनम, इट कॉल्ड एज थायलाकॉइड. थायलाकॉइड, थायलाकॉइड इज अ कॉइन लाइक स्ट्रक्चर. कसं रे, कॉइन लाइक स्ट्रक्चर. जसं आपलं 5 रुपयाचे कॉइन असतं, जसं की 2 रुपयाचं कॉइन असतं, तसं थायलाकॉइडचं स्ट्रक्चर दिसतं. आणि जेव्हा 2 रुपयाचे कॉइन आपण एकामेकावरती अरेंज करू किंवा 5 रुपयाचे कॉइन आपण एकामेकावरती अरेंज करू, त्याला ग्रॅना असे म्हणतात. बघा दिसतं का, एकावर एक कॉइन ठेवलेला आहे, इट इज कॉल्ड एज ग्रॅना. आणि या सगळ्याला म्हणून या ठिकाणी 1 ग्रॅना, 2 ग्रॅना, 3 ग्रॅना, त्याला म्हणायचं ग्रॅनम. चला समज इथेपर्यंत काय अडचण आहे का? हे काय रे, स्ट्रोमा लॅमेली. हे काय रे, स्ट्रोमा लॅमेली आहे. इट इज कॉल्ड एज स्ट्रोमा लॅमेली. ओके, इट इज कॉल्ड एज स्ट्रोमा लॅमेली. ओके, स्ट्रोमा लॅमेली कनेक्ट्स द 2 ग्रॅनम. ओके, इट कनेक्ट्स द 1 ग्रॅनम टू अनदर ग्रॅनम. हा एक ग्रॅनम आहे, हा एक ग्रॅनम आहे. 2 ग्रॅनमला स्ट्रोमा लॅमेली कनेक्ट करतं. अँड दिस पोर्शन इट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. जे आतलं जे पोर्शन आहे, जसं की सायटोप्लाझम असतं तसंच इनसाइड द क्लोरोप्लास्ट जे पूर्ण आतलं जे रिकामी जागा आहे त्याला आपण स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट असे म्हणू शकतो. चला कळलं, स्ट्रोमा म्हणजे काय? द फ्लुइड फील्ड स्पेस इनसाइड द इनर मेम्ब्रेन ऑफ वेअर मेनी रिएक्शन्स ऑकर्स. समजतं का? बघा ह्या ठिकाणी स्ट्रोमा आहे, या ठिकाणी फ्लुइड जे इनर मेम्ब्रेन मधलं जे फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे, ह्या ठिकाणी ह्याला आपण स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट असे म्हणतात. ह्या ठिकाणी डार्क रिएक्शन होत असतं स्ट्रोमामध्ये. आणि इनसाइड द ग्रॅनामध्ये काय होतं, ह्या ठिकाणी लाईट रिएक्शन होत असतं. सो तुम्हाला एक्झामला क्वेश्चन पडतो, वेअर इज द लाईट रिएक्शन ऑकर्स? सो लाईट रिएक्शन ऑकर्स इनसाइड द ग्रॅना ऑफ द क्लोरोप्लास्ट, डार्क रिएक्शन ऑकर्स इनसाइड द स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. तुम्हाला माहिती पाहिजे. बघा समजलं, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, ग्रॅना. ग्रॅना म्हणजे काय? स्टॅक्स ऑफ थायलाकॉइड, स्टॅक्स ऑफ द थायलाकॉइड. ओके, that look like a coins filled up. These are the main sites for the light dependent reaction. That is a light reaction. Light reaction dependent on the light, so it is called as light reaction. दूसरा है thylakoid, a flattened disc like membranes where light energy is captured because thylakoid contains many pigments, chloroplast. Okay, thylakoid contains many pigments, so it captures the light. ओके, चला पुढे. समजलं हे सगळं स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट? समजलं का? समजलं का? चला, म्हणजे क्लोरोप्लास्ट कॅप्चर सनलाइट अँड कन्वर्ट इनटू एनर्जी टू मेक अ फूड फॉर द प्लांट. जे काय सनलाइटची एनर्जी आहे ते कन्वर्ट करायचं कशामध्ये? केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करायचं, हेच काम आहे कोणाचं? क्लोरोप्लास्टचं. समजलं स्ट्रक्चर? समजलं का? चला पुढे पुढे आपण बघणार आहोत. चला आता आपण आलेलो आहे, माझा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. मग सर असं आहे का बाळांनो की लाईट रिएक्शन दिवसा होते आणि डार्क रिएक्शन रात्री होते? असं कोणाकोणाला वाटते रे? कमेंट करा. चला
लाईट रिॲक्शन दिवसा होते आणि डार्क रिॲक्शन रात्री होते. असं आहे का? हा, काही लोक म्हणतात हो सर डार्क रिॲक्शन रात्री होते. नाही, डार्क रिॲक्शन पण दिवसाच होते. मग असं नाव काय दिलेलं आहे डार्क रिॲक्शन? फक्त लाईट रिॲक्शनला डार्क रिॲक्शनला सेपरेशन करण्यासाठी हे नाव दिलेलं आहे डार्क रिॲक्शन सायकल. सो लाईट रिॲक्शन हे दिवसा होते, डार्क रिॲक्शन पण दिवसा होणार आहे. तर कसं, लक्ष द्या. आता बघा, पहिलं आपण बघूया लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन ऑकर्स इनसाइड दी सनलाइट. इनसाइड दी सनलाइट. जर सनलाइट नसेल तर लाईट रिॲक्शन होणार आहे का? लाईट रिॲक्शन होणार नाही. बरोबर आहे. सो लाईट रिॲक्शन ऑकर्स वेअर इनसाइड दी ग्रॅना ऑफ दी क्लोरोप्लास्ट. इनसाइड दी ग्रॅना ऑफ दी क्लोरोप्लास्ट. ग्रॅना म्हणजे काय? अ thylakoids arrangement is called as grana, and this thylakoid contains many pigments. It captures the lights. Okay, या ठिकाणी लाईट एनर्जी कॅप्चर्ड बाय थायलॅकॉइड्स पिगमेंट्स कॅप्चर केलं आणि कॅप्चर केलं कोणी? थायलॅकॉइड्स मध्ये असणारे पिगमेंट्स कॅप्चर केलं. आणि लाईट रिॲक्शनचं मेन काम काय? टू प्रोड्यूस ATP अँड NADPH2 मॉलिक्यूल. लाईट रिॲक्शन मधून आपल्याला ग्लुकोज मॉलिक्यूल होत नाही. या ठिकाणी ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होत नाही. लाईट रिॲक्शनचं मेन काम एवढंच आहे, टू प्रोड्यूस ATP अँड NADPH2 मॉलिक्यूल. पण ते पुढे गेल्यावर बघणार आहोत कसे बनतात ते. फक्त लक्ष द्या, लाईट रिॲक्शनचं मेन काम काय आहे? टू प्रोड्यूस एनर्जी मॉलिक्युल्स. सो काय तयार करायचं? हे काम का करायचं? सनलाईटची एनर्जी वापरायची. सनलाईटची एनर्जी वापरायची आणि ATP आणि NADPH2 तयार करायचं. तर मग का करायचं? कारण की हे ATP आणि NADPH2 आर युज्ड इनसाइड दी डार्क सायकल. म्हणजे डार्क सायकलच्या वेगवेगळ्या सायकल्स आहेत, जसं की C3 आहे, C4 आहे आणि कॅम आहे. हे सायकल्स रन करायला, बरोबर आहे, कोणतेही काम करायला, कोणतेही सायकल्स रन करायला एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी कुठून भेटते? एनर्जी भेटते लाईट रिॲक्शन मधून. मग सर लाईट रिॲक्शन जर झाली नाही तर डार्क रिॲक्शन होणार आहे का? होणार नाही. बिकॉज डार्क रिॲक्शन इज डिपेंडेंट ऑन दी प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिॲक्शन. दिस ATP and NADPH2 are formed through the light reaction are usually inside the dark reaction cycle, that is a Kelvin cycle. And these cycles, all dark reaction cycles occurs inside the stroma of the chloroplast. Very important for the exam point of view. समजलं? हे तयार झालेले ATP आणि NADPH2 हा डार्क रिॲक्शन सायकल्स, एक्झाम्पल केल्विन सायकल या ठिकाणी दिलेला आहे. ह्या ठिकाणी यूज होतात ह्या ATP आणि NADPH2 and we can get a glucose molecule. समजते का? बघा, समजते का? बघा. फ्रॉम द लाईट रिॲक्शन ऑल्सो O2 मॉलिक्यूल इज रिलीज्ड. म्हणजे जे आपण रेस्पिरेशन करू शकतो, जे आपण रेस्पिरेशन करतो ते कुठून करतो? ह्या ठिकाणी बाहेर पडलेला O2. ह्या ठिकाणाहून बाहेर पडलेला O2 चा आपण यूज करतो फॉर रेस्पिरेशन. म्हणजे लाईट रिॲक्शनचं मेन काम आहे, O2 मॉलिक्यूल बाहेर पडतं ॲज अ बाय प्रोडक्ट. आणि ह्या ठिकाणी ATP अँड NADPH2 जे एनर्जी मॉलिक्युल्स आहेत, जे की डार्क रिॲक्शन सायकल मध्ये लागणार आहेत, त्या ठिकाणी तयार होतात. ओके, म्हणून लाईट रिॲक्शनला सनलाईट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण डार्क रिॲक्शन असा आहे का डार्क रिॲक्शन रात्री होते? नाही, डार्क रिॲक्शन पण दिवसा होते. डार्क रिॲक्शन हे इनडायरेक्टली और डायरेक्टली डिपेंडेंट ऑन दी प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिॲक्शन. बघा, जी केल्विन सायकल आहे ती ATP आणि NADPH डिपेंडेंट आहे का? जर ह्या केल्विन सायकलला ATP आणि NADPH जर मिळाले नाही तरी सायकल रन होणार आहे का? रन होणारच नाही, कारण ह्याला एनर्जी भेटणारच नाही ना. म्हणून जर लाईट रिॲक्शन सायकल चालली नाही तर डार्क रिॲक्शन सायकल पण चालणार आहे का? चालणार नाही. म्हणून डार्क रिॲक्शन सायकल इज डायरेक्टली डिपेंडेंट ऑन दी प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिॲक्शन. हे समजले का? बघा. आणि या ठिकाणी ग्लुकोज मॉलिक्यूल मिळणार आहे. ATP आणि NADPH या ठिकाणी यूज केला जातो कशामध्ये? डार्क रिॲक्शन सायकल्स मध्ये.
म्हणून असं नाही की डार्क रिॲक्शन सायकल हे रात्री होते, नाही, डार्क रिॲक्शन पण दिवसा होते विथ सायमल्टेनियस ऑफ दी लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन सोबतच डार्क रिॲक्शन सायकल होत असते. सनलाईट जर नसेल, समजा सूर्य उगवलाच नाही, सनलाईट नसेल तर लाईट रिॲक्शन सायकल होणार आहे का? होणार नाही. होणार नाही म्हटल्यावर एटीपी आणि एनएडीपीएच तयार होणार आहे काय? तयार होणार नाहीत. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होणार आहे का? तयार होणार नाही ग्लुकोज मॉलिक्यूल. का? कारण डार्क रिॲक्शन सायकल रन होणार नाहीत. म्हणून हे सगळे एकमेकावरती लिंक आहेत. सो मी असं म्हणू का डार्क रिॲक्शन इज डायरेक्टली डिपेंडेंट ऑन दी प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिॲक्शन. किंवा मी असं म्हणू शकतो का डार्क रिॲक्शन इज इनडायरेक्टली डिपेंडेंट ऑन दी सनलाईट. कसं रे? हे पण डार्क रिॲक्शन पण, ओके, डार्क रिॲक्शन पण, ओके, डार्क रिॲक्शन पण कुठे नाही कुठे इनडायरेक्टली डिपेंडेंट ऑन दी सनलाईट आहे का? हो सर, सनलाईटवर डिपेंडेंट आहे. कसं? डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली डिपेंडेंट आहे का? हो. चला पुढे. मग असं आहे का सर राहू दे सनलाईट नाही, राहू दे सनलाईट काय गरज नाही आपल्याला, काही आपल्याला लाईट रिॲक्शनची गरज नाही, आपल्याला फक्त ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा आहे, फक्त आपण डार्क रिॲक्शन सायकल चालू. असं होणार आहे का? असं होत नाही, असं कदापि होणार नाही. म्हणून सनलाईट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर सनलाईट नसेल तर ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होणारच नाही. फक्त डार्क रिॲक्शन सायकल चालणार आहे का? चालणार नाही. पण डार्क रिॲक्शनला जे लागणारं जे साहित्य आहे, जे रॉ मटेरियल आहे, जे एनर्जी आहे, ते लाईट रिॲक्शन मधनं प्रोव्हाइड होतं. म्हणून लाईट रिॲक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते झाल्यावरच मग डार्क रिॲक्शन पुढे चालू शकतं. समजलं? चला पुढे. चला पुढे. आता बघूया आपण डिफरन्स बिटवीन द लाईट रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. मी काय म्हणलं? लाईट रिॲक्शनचं मेन काम काय आहे? मेन पर्पज आहे टू प्रोड्यूस अ एनर्जी मॉलिक्युल्स लाईक एटीपी अँड NADPH molecule. These are the energy molecules from the light reaction. Dark reaction चा main purpose काय आहे? To form a glucose molecule. चला समजलं काय तेपर्यंत? पहिला डिफरन्स. दुसरं काय? ह्याला काय लागणार आहे? इनपुट्स. ह्याला लागणारा इनपुट आहे सनलाइट फॉर दी लाईट रिॲक्शन. फॉर दी लाईट रिॲक्शन सनलाइट. आणि ह्याला लागणार आहे पस H2O वॉटर मॉलिक्यूल ह्याला लागतं. ओके. फॉर दिस सायकल वी रिक्वायर द एनर्जी मॉलिक्युल्स दॅट इज ATP and NADPH. इनपुट्स फॉर दी डार्क रिॲक्शन सायकल्स. दुसरं ह्यातनं बाहेर काय पडतं? ह्यातनं बाहेर काय पडतं? ह्यातनं बाहेर पडतं ATP, NADPH, also O2 molecule, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आउटपुट आहे ह्याचं आउटपुट काय आहे? ग्लुकोज मॉलिक्यूल. ह्याचं आउटपुट काय आहे? ग्लुकोज मॉलिक्यूल. समजते का? बघा लोकेशन फॉर द लाईट रिॲक्शन इनसाइड द ग्रॅना ऑफ द क्लोरोप्लास्ट. ग्रॅना ऑफ द क्लोरोप्लास्ट. फॉर दिस स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. डिफरन्स बघा. समजते का? बघा. समजलं का? एवढं सारा डिफरन्स आहे ह्याचं. काही अडचण आहे का लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन्स मध्ये? समजलं दोन्ही कसं एकमेकावर डिपेंडेंट आहे. स्पेशली डार्क रिॲक्शन इज डिपेंडेंट ऑन दी प्रोडक्ट्स ऑफ दी लाईट रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन डिपेंडेंट ऑन दी सनलाईट. म्हणून सनलाईट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जर सनलाईट नसेलच तर ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होणारच नाहीये. चला इथे पण सगळं काही क्लिअर असेल. चला पुढे. चला आता आपण येऊया डेफिनेशन ऑफ द फोटोसिंथेसिस. आतापर्यंत आपण बघितलं कसं काय तयार होतं, आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत की डेफिनेशन ऑफ द फोटोसिंथेसिस. ओके चालतंय. चला. इट इज द प्रोसेस बाय विच autotrophic organisms use the light energy to make a sugar and O2 molecule gas form carbon dioxide and water molecules.
इट ऑकर्स इनसाइड द प्लांट्स अल्गी सम प्रोकॅरियोट्स अल्सो. कुठे रे? प्लांट्स मध्ये, अल्गी मध्ये आणि काही प्रोकॅरियोट ऑर्गॅनिझम आहेत त्यामध्ये हे होत असतं. इट इज कॉल्ड ॲज अनाबॉलिक प्रोसेस. दोन मॉडेल शिकवलेलं आहे, एक असतं कॅटाबॉलिक प्रोसेस, एक असतं अनाबॉलिक प्रोसेस. रेस्पिरेशन इज एक्झाम्पल ऑफ द कॅटाबॉलिक मेकॅनिझम. अनाबॉलिकचं एक्झाम्पल आहे फोटोसिंथेसिस, बिकॉज हिअर द स्मॉल मॉलिक्युल्स कंबाइंड, CO2 and H2O molecules are combined to form a glucose molecule, so it is called as anabolic process. In such respiration, glucose molecule, जे मोठा मॉलिक्युल आहे ग्लुकोज मॉलिक्युल, ते ब्रेकडाऊन होत असतं. इट इज कॉल्ड एज कॅटाबोलिक, म्हणजे कट करणे. इट इज अ इंडरगोनिक, विच स्टोअर्स द एनर्जी. ओके, एनर्जी स्टोअर्स इन फॉर्म ऑफ द कार्बोहायड्रेट्स इन देअर बॉडीज. ओके, आपण ऑलरेडी ही रिॲक्शन शिकलेलो आहे. इथेपर्यंत काही अडचण आहे का बघा. चला पुढे. पुढचा आहे, काही सायंटिस्ट आहेत जो की स्टीफन हेल्स आहे. स्टीफन हेल्स फर्स्ट एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन सनलाइट अँड द लीव्स. कोणी एक्सप्लेन केलेला आहे पहिला? जे सनलाइट आहे आणि लीव्स मधला आहे जे रिलेशनशिप आहे ते पहिल्यांदा स्टीफन हेल्स साहेबांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ द क्रॉप फिजियोलॉजी, स्टीफन हेल्स. ओके, अँड Sachs established that starch was the visible product of the photosynthesis. हे पहिला कोणी सांगितलं? यांनी सांगितलेलं सॅचने सांगितलेलं आहे. बघा, one glucose molecule for the instance contains about 686 kilocalories energy. 686 किलो कॅलरी एनर्जी एका ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये असतं. ओके, CO2 and water molecule is a raw material for the photosynthesis. ओके, आता बघा ही आपली एक स्पेक्ट्रम लाईन आहे. ओके, बरोबर आहे. बघा या ठिकाणी बघा, जी विजिबल आहे 400 to 700 ची लाईट आहे. इट इज कॉल्ड ॲज PAR. ह्या रेंज मधली जी लाईट आहे, ह्या रेंज मधली जी वेव्हलेंथची लाईट आहे ते प्लांट्स कॅप्चर करू शकतात, जे पिगमेंट्स कॅप्चर करू शकतात. ह्या कुठं 400 to 700 नॅनोमीटर ची लाईन, नॅनोमीटर ची जी वेव्हलेंथ आहे ती पिगमेंट्स कॅप्चर करू शकतात. सो इट इज कॉल्ड ॲज PAR. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन पडलेले आहेत MCR ला PYQ मध्ये 400 to 700 नॅनोमीटर, ओके, किंवा 0.4 to 0.7 मायक्रोमीटर असा एक्झामला क्वेश्चन पडला तरी लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड ॲज PAR, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स. ह्या रेंज मधली वेव्हलेंथ आहे. ओके, समजते? फ्रॉम व्हायलेट ब्ल्यू टू रेड कलर. चला पुढे. इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हा एक स्पेक्ट्रम आहे. या स्पेक्ट्रम मधील जी रेंज आहे 400 to 700 नॅनोमीटरची लेंथची रेंज आहे, वेव्हलेंथची रेंज आहे, त्या रेंज मधलंच वेव्हलेंथ पिगमेंट्स कॅप्चर करू शकतात, बाकीचे कॅप्चर करू शकत नाही. ठीक आहे, चला पुढे. चला आता आपण आलोय साइट फॉर द फोटोसिंथेसिस. इट इज ऑकर्स इनसाइड द क्लोरोप्लास्ट. ओके, इनसाइड द ग्रॅनम. here is granum. It consists of the many pigments. Here the light reaction occurs. Here is the light reaction occurs inside the granum of the chloroplast. Inside the stroma of the chloroplast, here is the dark reaction cycles occurs. हे आपल्याला माहिती पाहिजे. Site for the photosynthesis. The chloroplast contains stroma, a fluid material आहे, grana आहे आणि stacks of the thylakoid आहे. ऑलरेडी शिकलेलो आहे. चला इथे काय अडचण आहे का? चला पुढे. आता बघणार आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. बघा जे की प्लांट्सला बघा, अ प्लांट सेल कंटेन्स अ स्पेशलाइज्ड ऑर्गेनेल कॉल्ड एज क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर बघा, क्लोरोफिल इज लोकेटेड इन द थायलाकॉइड मेम्ब्रेन. ऑलरेडी शिकलेलो आपण क्लोरोफिल. ओके, क्लोरोफिल हॅज अ magnesium ion as a
सेंटर. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन पडतो, क्लोरोफिल सेंटरला कोणता आयॉन आहे? मॅग्नेशियम आयॉन आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. क्लोरोफिल पिगमेंट्स हार्वेस्ट एनर्जी इज अ photons by absorbing certain wavelengths of the light, that is a 400 to 700 nanometer. Okay, these chlorophyll pigments absorbs or capture or harvest the sunlight energy in between the range of 400 to 700 nanometer. Okay, plants appear green because green wavelength is reflected by the chlorophyll. बघा, प्लांट्स जे आहेत, जे क्लोरोफिल्स आहेत, ते ग्रीन कलरची जी लेंथ आहे, वेवलेंथ ग्रीन कलर आहे, ते ऍब्सॉर्ब करत नाहीत. जसं की प्लांट्स क्लोरोफिल आहेत, जसं की रेड कलरची वेवलेंथची रेंज ऍब्सॉर्ब करतात किंवा ब्ल्यू कलरची ऍब्सॉर्ब करतात, पण प्लांट्स क्लोरोफिल्स आहेत ना, ते ग्रीन कलर ऍब्सॉर्ब करत नाही, ते रिफ्लेक्ट करतात. म्हणून आपल्याला प्लांट्सचे जे लिव्ज आहेत ना, ते ग्रीन कलर दिसतात. समजलं का? एकंदरीत असं समजा की प्लांट्स जे आहेत ना, प्लांट्सचे क्लोरोफिल आहेत ना, ते ग्रीन वेवलेंथची लाईट ऍब्सॉर्ब करत नाहीत, ते रिफ्लेक्ट करतात. म्हणून आपल्याला प्लांट्सचे लिव्ज हे ग्रीन दिसतात. समजलं? चला पुढे. काय अवघड आहे? काय अवघड नाहीये, काहीच अवघड नाहीये. ओके, या ठिकाणी क्लोरोफिल हॅज अ मॅग्नेशियम आयॉन हॅज अ सेंटर, तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढे बघणार आहोत आपण पिगमेंट्स कोणकोणते. बघा, देर आर मेनली 4 पिगमेंट्स, दॅट इज अ पहिला असणार आहे आपल्याला क्लोरोफिल्स, दुसरा आपला असणार आहे कॅरोटिनॉइड्स आणि तिसरा असणार आपलं फायकोब्लिन्स. हे मेनली पिगमेंट्स प्लांट्स मध्ये असतात. बघा, पहिला बघूया आपण क्लोरोफिल्स. क्लोरोफिल हॅविंग 2 टाइप्स, one is the chlorophyll A, another is the chlorophyll B. ओके, फॉर्म्युला बघा क्लोरोफिल ए चा C55H72O5N4Mg जवळपास सेम आहे, फक्त या ठिकाणी H आहे ना, हा 70 आहे, O6 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 2 H कमी केले आणि एक O वाढवलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. C55H72O6N4Mg. तुम्ही एक पाठ करा, फक्त क्लोरोफिल ए चं लक्षात ठेवा. क्लोरोफिल ए बी मध्ये तुम्हाला करता येईल. ओके, क्लोरोफिल ए चा फॉर्म्युला काय? C55H72O5N4Mg. फक्त या ठिकाणी एक O खाली वाढवायचा आहे, 2 H कमी करायचे आहेत. क्लोरोफिल बी चा फॉर्म्युला बनतो. These chlorophylls and carotenoids are insoluble inside the water. क्लोरोफिल्स and जे कॅरोटिनॉइड्स आहेत ना, ते इनसोल्युबल इनसाइड द वॉटर आहेत, बट सोल्युबल इनसाइड द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स सच ॲज ॲसेटोन, पेट्रोलियम और इतर अँड अल्कोहोल सोल्युबल्स आहेत. फायकोब्लिन्स आर सोल्युबल इनसाइड द वॉटर. ओके, चला. कॅरोटिनॉइड्स इन्क्लूड कॅरोटीन्स अँड झॅंथोफिल ऑल्सो. समजलं? चला. ओके, पहिला बघितलं आपण क्लोरोफिल्स. द केमिकल स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोफिल आपण बघितलेला आहे. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी चं सेंटरला Mg मॉलिक्यूल असतो. आता बघूया आपण दुसरं टाइप्स आहेत पिगमेंट्सचे, ते म्हणजे कॅरोटिनॉइड्स. इट कंटेन्स द बोथ कॅरोटीन्स अँड झॅंथोफिल्स. ओके, त्याचा फॉर्म्युला बघा काय? C40 and H56. these are the hydrocarbons. they made up of the hydrocarbons. इथे काय बघा, झॅंथोफिलचा फॉर्म्युला बघा C40H56. फक्त या ठिकाणी एक O2 मॉलिक्यूल लागतो, एक O2 मॉलिक्यूल या ठिकाणी लागतो. फॉर्म्युला ऑफ द झॅंथोफिल्स. कलर काय इम्पॉर्टंट? कलर बघा, क्लोरोफिल ए चा कलर कोणता आहे? क्लोरोफिल ए चा कलर आहे ब्ल्यू ग्रीन. हा ग्रीन आहे. क्लोरोफिल बी हा कसा आहे रे? हा ऑरेंज आहे का? आणि हा कसा आहे? हा येलो आहे. तुम्हाला जनरली कलर तुम्हाला माहिती पाहिजे. तो तिसरा टाइप आहे फायकोबिलिन्स. दीज आर दी रेड अँड ब्ल्यू पिगमेंट्स. दीज आर दी रेड अँड दी ब्ल्यू पिगमेंट्स. These also contains 4 pyrrole rings. 4 pyrrole rings. Okay, but lack of Mg and the phytyl chain. Okay, या ठिकाणी Mg नसतो.
चला, काही अडचण आहे का? हे कसं आहे, हे फायकोब्लिन्स हे सोल्युबल आहेत कशामध्ये, वॉटरमध्ये, पण xanthophylls and chlorophylls are insoluble inside the water. They soluble inside the organic solvent. चला पुढे. चला, these are the pigments, okay, which captures the various light. सर पिगमेंटचं मेन काम काय? सर मग एवढं पिगमेंटची गरज काय? वेगवेगळे 4 टाइपचे पिगमेंट्स काय असतात? बिकॉज each pigments absorbs different wavelength of the light. जी मला तुम्हाला सांगितलेली होती 400 to 700 नॅनोमीटरची वेव्हलेंथ आहे. ते प्रत्येक पिगमेंट आहे ना ह्या रेंज मधील वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट किंवा वेव्हलेंथची ऍब्सॉर्ब करते. समजा क्लोरोफिल हे 400 ची वेव्हलेंथची लाईट ऍब्सॉर्ब करणार आणि 700 ची लाईट ऍब्सॉर्ब करणार. क्लोरोफिल बी 600 nm ची लाईट ऍब्सॉर्ब करणार. xanthophyll 650 nm ची लाईट ऍब्सॉर्ब करणार. म्हणजे प्रत्येक क्लोरोफिल जे आहेत ना, प्रत्येक पिगमेंट्स आहेत ना, ते ह्या रेंज मधील वेगवेगळे वेव्हलेंथची लाईट ऍब्सॉर्ब करतात. म्हणूनच 4 आपल्याला पिगमेंटची गरज असते प्लांट्सला. म्हणून वेगवेगळे पिगमेंट्स या ठिकाणी गरज असते. बिकॉज दे ऍब्सॉर्ब्स डिफरंट वेव्हलेंथ्स ऑफ द लाईट. ओके, चला पुढे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जार्दी सम ऑफ द ग्राफिक्स सांगितलेलं आहे. पहिली ग्राफ काय बघा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ द पिगमेंट्स. ओके, बघा पहिला बघा क्लोरोफिल ए जी आहे ना ती लाईट ब्ल्यू आहे बघा. क्लोरोफिल ए कुठे जास्त करतात, पार्ट 400 नॅनोमीटर जवळपास ब्ल्यू कलरची लाईट बघा या ठिकाणी जास्त ते ऍब्सॉर्प्शन करतात. आणि या 700 जवळपास ह्या ठिकाणी बघा क्लोरोफिल ए. क्लोरोफिल बी बघा मॅक्झिमम ऍट दी जवळपास 450 nm ची लाईट ची लाईट बघा. तिसरा आहे कॅटेनॉइड्स जवळपास 500. ओके, अशा प्रकारे आहे. ओके, अशा प्रकारे वेगवेगळे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ द पिगमेंट्स आहे. समजते का? क्लोरोफिल हे मॅक्झिमम बघा कुठं जवळपास 420 nm लाईट. कुठे 420 nm लाईट जवळपास ब्ल्यू कलरची लाईट. बी बघा क्लोरोफिल बी जवळपास 450. आणि जे आहेत ना कॅटेनॉइड्स असतील किंवा झॅन्थोफिल्स असतील जवळपास ते 500 nm ची वेव्हलेंथची लाईट्स ऍब्सॉर्ब करतात. आता बघा दुसरं कुठला आहे, ऍक्शन स्पेक्ट्रम. ओके, कोणत्या वेव्हलेंथला रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त आहे. इट डिनोट्स द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. जास्त कुठे असते बघा, जास्त कुठे आहे बघा, जास्त जवळपास आहे कुठं 420 nm ला. 420 nm ला जास्त आहे रेट. जवळपास कुठं आहे रे 680 किंवा 700च्या जवळपास. म्हणजे मी असं म्हणू का, ज्या ठिकाणी क्लोरोफिल ए आहे त्या ठिकाणी क्लोरोफिल ए आहे त्या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण जास्त आहे. या ठिकाणी क्लोरोफिल ए हे जास्त प्रमाणात वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करतात, त्याच ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण जास्त आहे. ह्या ग्राफवरनं असं समजतं बघा. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ह्या ठिकाणी ग्राफ दिलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी बघा क्लोरोफिल ए बघा, हा क्लोरोफिल ए चा आहे 420 ला जवळपास आहे. ह्या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण मॅक्झिमम आहे. हा क्लोरोफिल ए चा बघा 700 च्या आसपास जवळपास 680 ला जास्त आहे आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण जास्त आहे या ठिकाणी. ओके, समजलं का? चला, काही अडचण आहे का? ज्या ठिकाणी क्लोरोफिल ए जास्त त्या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण जास्त असणार आहे. समजतंय का? चला चला पुढे. हा क्लोरोफिल ए चा आहे का? क्लोरोफिल ए चा आहे. क्लोरोफिल ए चा जास्त कुठे ऍब्सॉर्ब करतं, जास्त ऍब्सॉर्ब करतं 420 ला. या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस पण जास्त आहे. चला पुढचा आहे रेड ड्रॉप इफेक्ट. ओके, बघा या ठिकाणी बघा 400 पासून ते 800 पण रेंज दिलेली आहे वेव्हलेंथची. जवळपास 400 ते 700 nm ची लाईन वेव्हलेंथची
जे रेंज आहे ते प्लांट ऍब्सॉर्ब करतात, ते आपण त्याला PIR असे म्हणतो. बट आफ्टर द 680 nm of the light, rate of photosynthesis decreases. It is called as ray drop effect. When the available wavelength is beyond the 680 nm of the light, the efficiency of photosynthesis decreases because photosystem first stops performing. दोन photosystem आहेत, एक आहे PS first, एक आहे PS second. These are the photosystem first and second. ओके, PS first ला 680 nm ची लाईट लागते, त्या वेव्हलेंथची लागते. PS सेकंड ला जवळपास 700 nm ची वेव्हलेंथची लाईट लागते. जर वेव्हलेंथ आहे जर 680 च्या वरती गेली तर PS फर्स्ट हा काम करत नाही, इट स्टॉप्स द वर्किंग. सो द रेट ऑफ photosynthesis is declines. It is called as ray drop effect. It is called as ray drop effect. समजलं का? समजलं, सोपं आहे, काय अवघड आहे का? काही अवघड नाही. Photosynthesis efficiency remains high in the 400 and 500 nanometer, in the red 600 to 680 nanometer, okay, due to PS second and PS first activity. But 680 च्या वरती गेलं तर या ठिकाणी PS फर्स्ट काम करत नाही आणि जी एफिशियन्सी आहे ती कमी होत जाते. इट इज कॉल्ड एज रेड ड्रॉप इफेक्ट. ड्रॉप इफेक्ट. ओके, चला पुढे. पुढचा आहे इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट. ह्याला काय म्हणायचं बघा, ह्याला असं म्हणायचं आहे की ठीक आहे 680 nm च्या वेव्हलेंथ लाईट वरती गेली तर रेड ड्रॉप इफेक्ट होतो, पण समजा सायमल्टेनियसली 600 nm ची लाईट आणि 700 nm ची लाईट जर सायमल्टेनियसली दिली तर या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा मॅक्झिमम असतो. म्हणजे काय सर, समजा पहिल्यांदा प्लांटला मी 680 ची लाईट दिली, ही एकच लाईट दिली, कुठली प्लांट लिव्ज घेतलं, प्लांट घेतला, त्या प्लांटला फक्त मी 680 nm ची लाईन प्रोव्हाइड केली. त्या ठिकाणी समजा 10 आहे रेट आहे फोटो 10 आहे. ओके, समजा प्लांट घेतला, मी त्याला फक्त 700 nm ची लाईट प्रोव्हाइड केली, समजा यील्ड आहे फक्त 10. पण दोन्ही लाईट कुठली 680 आणि 700 ची लाईट मी एकत्रित अप्लाय केली, दोन्ही लाईट अप्लाय केले तर या ठिकाणी जो आपला यील्ड आहे तो आपल्याला जास्त मिळतो. म्हणजे समजा हा रेड लाईट आहे, हा फार रेड लाईट आहे. रेड लाईट म्हणजे 680 nm चा हा आपला रेड लाईट आहे, 700 nm चा आपला फार रेड लाईट आहे. जर आपण याला वेगवेगळे दिले तर जास्त प्रमाणात यील्ड तयार होत नाही, पण जर आपण दोन्ही लाईट एकत्रित कॉम्बिनेशन करून दिले तर या ठिकाणी आपला जो यील्ड आहे, जो एफिशियन्सी आहे तो आपल्याला जास्त मिळतो. हाच म्हणतो इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट. इट इज कॉल्ड एज इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट. It is studied by the scientist Emerson inside the Chlorella, a green algae plant. ने यामध्ये अभ्यास केलेला आहे. कोण? इमर्सन या सायंटिस्टनं. समजलं का? म्हणजे फक्त रेड लाईटची किंवा वेगळी त्याला प्रोव्हाइड करायचं, फार रेड लाईटचं वेगळं प्रोव्हाइड करायचं, असं न करता दोन्ही लाईट आपण एकत्रित दिलं तर PS फर्स्ट, PS सेकंड दोन्ही पण ऍक्टिव्ह होतात. कारण PS फर्स्ट ला 680 nm ची लाईट लागते, PS सेकंड ला 700 nm ची लाईट लागते. जर दोन्ही लाईट आपण जर एकत्रित प्रोव्हाइड केले तर या ठिकाणी जो यील्ड मिळणार आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात मिळणार आहे. इट इज कॉल्ड एज इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट. बघा, दोन्ही लाईट जर आपण एकत्रित दिले, कारण PS सेकंडला ही लाईट लागते, PS फर्स्टला ही लाईट लागते, तर आपला जो यील्ड आहे तो आपल्याला जास्त मिळणार आहे. ओके, when both wavelengths are present, electrons flow more effectively through the transport chain, resulting in higher O2 evaluation and greater quantum yield. ओके, हे झालं आपलं इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट. बघा, परत एकदा रिव्हिजन करू. रे ड्रॉप इफेक्ट काय आहे? when the available wavelength beyond the 680 nm of the light,
the efficiency of photosynthesis it decreases because PS first stops performing. But when both the light 680 nm light and 700 nm light given together, then quantum yield or efficiency of photosynthesis increases significantly. It is called as Emerson's enhancement effect. The combination of red and far red light produces greater photosynthesis than either light alone. आपण फक्त रेड लाईट किंवा फार रेड हे वेगवेगळे देण्यापेक्षा जर एकत्रित दिले तर आपला रेट हा जास्त मिळतो. हे त्या ठिकाणी सांगायचं आहे. कशामध्ये? इमर्सन्स एनहान्समेंट इफेक्ट मध्ये. समजतंय? चला कळालं? चला आता आपण जो पुढचा पार्ट आहे कुठला मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस आहे त्यामध्ये लाईट रिॲक्शन डार्क रिॲक्शन आपल्याला शिकायचं आहे. ते आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊया. तिथेपर्यंत काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा. ओके चालतंय? ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.